तुम्ही कधी विचार केलाय की तुम्हाला पैशांची नाही तर स्ट्रगलची सवय झाली आहे? हाय, माझं नाव अनुराग आणि मी एक मॅनिफेस्टेशन कोच आणि एनएलपी प्रॅक्टिशनर आहे. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं छान सुरू असतं तेव्हा अचानक काही बिघडतं का? एखादा अनपेक्षित खर्च, चुकीची फायनान्शियल डिसिजन किंवा एखादी चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्ही स्वतःच सोडून देता आणि मग म्हणता फक्त माझ्याच लाईफमध्ये स्ट्रगल काय? पण जर तुम्हाला असं कळालं की ही तुमची डेस्टिनी नसून जर सबकॉन्शियस पॅटर्न असेल तर? कारण आपला माइंड नेहमी फॅमिलियर गोष्टी निवडतो, अगदी ते स्ट्रगल असलं तरीही. म्हणून काही लोकांना शांतता अस्वस्थ करते आणि नकळत ते पुन्हा पुन्हा सेम डिसिजन्स घेतात, जे त्यांना जुन्याच स्ट्रगलमध्ये घेऊन जातात. जोपर्यंत हा पॅटर्न बदलत नाही तोपर्यंत चांगलं इन्कम असलं तरीही या लूपमधनं बाहेर पडणं इम्पॉसिबल वाटू लागतं. मी माझ्या कोचिंगमध्ये एनएलपीच्या हेल्पने लोकांना हेच सबकॉन्शियस पॅटर्न ओळखून बदलायला मदत करतो. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमचं सबकॉन्शियस माइंड नकळत स्ट्रगल का चूज करताय, तर कमेंट करा स्ट्रगल. मी तुम्हाला एक फ्री एक्सरसाइज पाठवेन जी तुमची हिडन मनी पॅटर्न ओळखायला मदत करतं.